89च्या आसपास संपर्क आहे. 91 साली माझा आला. त्या काळीचा गाव उंबर बांगण, मग इथे लाईट पण नव्हती. या गावामध्ये लाईट पण होती. पहिल्यांदा ट्रान्सफॉर्म लाईट मी या गावात आणून दिली. मधु पहाडी नावाचा एक कार्यकर्ता होता, त्याच्या जोडीला मी या उंबर बांगण मध्ये आलो. या परिसरामध्ये दहशत होती, सारखी भांडणं व्हायची आणि त्याच्यातून हा परिसर आता उभा राहिला. मित्रांनो, शेतीशिवाय पर्याय नाही. सरकार आपल्या बाजूला आहे. अनेक योजना इथे सांगितल्या असतील, सरकार द्यायला तयार आहे. पण आपल्याला काय आता आळशी ना, की अरे आळशी तर सांगा रेशन फुकट मिळत, बरोबर ना, लाडक्या बहिणीचे पैसे मिळत, त्याच्यानंतर रोजगार हमीची गावातूच कामा मिळत. त्याच्यामुळे आपला भाग, त्यामुळे आपण शेती नाही करू, पण शेती करावीच लागेल. आपली आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर शेतीशिवाय पर्याय. आता आपल्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की यांचं अजितचं त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यांनी कंपनी स्थापन केली. आपल्याला जर सरकारी मदत मोठ्या प्रमाणात घ्यायची असेल तर कंपन्या निर्माण करावे लागतील. आज जर आपण पाहिलं तर नाशिक असेल, धुळे असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, मोठ्या प्रमाणामध्ये शेती होते. त्या ठिकाणी आपण आपली परिस्थिती गरीब, आपण पुढचा विचार करत नाही, आहे त्याच्यामध्ये आपण जगू असा आपण विचार करतो. सरकारच्या शेतकऱ्यांसाठी प्रचंड योजना आहे, परंतु त्या समजून घेतल्या पाहिजे. आपण एक कागद नाही भेटला ना, 1-2 फेऱ्या तालुक्याला मारल्या की कंटाळलो, जाऊ दे मरू दे, आहे त्या बरं आहे. कुठलीही सरकारी योजना घ्यायची असेल तर कागद तर लागच. त्यामुळे शेती भरपूर उत्पन्न आहे, फेऱ्या मारायला लागत नाही. आपण स्वतः कमवायचा, माल विकला का रोकडा पैसा. आता आपला जिल्हा